आणि कलेक्टरना तशा सूचना केलेल्या आहेत। कैलास पाटील कुठे जातात, काय करतात, किती वाजता घरी जातात, किती वाजता तुळजापूरला येतात, याची सगळी माहिती सुद्धा त्या सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून आम्हाला सीसीटीव्ही याचा कैलास पाटलांनी विधानसभेत तसे आरोप केले होते की त्याची आता बघा, कैलास पाटील विरोधी पक्षाचे ऑपरेशन टायगरचे दुसरे सदस्य असल्या कारणानं ते आता काही ना काही प्रसिद्धीच्या झोतासाठी असे आरोप प्रत्यारोप करतच राहतील। चायनीज कॅमेरे आहेत, असे कॅमेरे आहेत, जापनीज आहेत, कुठल्या देशातनं कुठले कॅमेरे ते फिरून त्यांनी त्या कंपनीची नावं काढलेत हे आम्हाला कल्पना नाही। परंतु पूर्णतः 10 कोटी रुपयाचा जो निधी आहे तो DPCतनं मंजूर केलेला आहे। 62 ठिकाणी आम्ही ते कॅमेरे लावतो आहे आणि त्याचबरोबर ह्या 62 ठिकाणांबरोबर इतरही ठिकाणी सीसीटीव्हीच्या माध्यमातून आम्ही कॅमेरे अजून भविष्यामध्ये कसे लावता येईल ह्यासाठी SP आणि कलेक्टरना तशा सूचना केलेल्या आहेत। कैलास पाटील कुठे जातात, काय करतात, किती वाजता घरी जातात, किती वाजता तुळजापूरला येतात, याची सगळी माहिती सुद्धा त्या सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून आम्हाला मिळणार, जेणेकरून आम्हाला आमचं ऑपरेशन टायगर सोपं होईल। दुसरं